हा, आवाज येतो सगळ्या मुलांना? गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे पहा, कालचीच आपली प्रश्नपत्रिका चालू आहे 2022 ची गणित प्रश्नपत्रिका. तर काल आपले आता 44 पर्यंत प्रश्न झालेले आहेत. सगळ्यांना समजले? सगळ्यांनी प्रिंट काढून घेतली का? कालच सांगितलं होतं ते काय करत जा. प्रत्येक विद्यार्थ्याने आपला जो प्रिंट काढून घ्या म्हणजे तुमच्या प्रश्न स्पष्टीकरण व्यवस्थित लक्षात येईल. हा, आपला प्रश्न चाललेला आहे 45. मी प्रश्न वाचते, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे? तर काल सांगितलं होतं तुम्हाला काही विचारतात कितीने जास्त आहे. जास्त आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायची. तर आपल्याला जास्त विचारले. आता पाहायचं कच्चं काम कसं करायचं, तर एक त्याची ट्रिक्स आहे, लक्षात ठेवायचं तुम्ही आता. इष्टिका चिती आणि घनाचा प्रश्न आला की पृष्ठ आणि कडा शिरोबिंदू याच्यावरती, तर काय करायचंय पहा, लक्षात ठेवा, BSP. तर बी म्हणजे काय? बाजू. त्यानंतर एस म्हणजे काय? शिरोबिंदू. आणि पी म्हणजे पृष्ठ. आता बाजू, शिरोबिंदू, पृष्ठ, BSP लक्षात ठेवायचं. 12, 8, 6. म्हणजे टिकाची ती आणि घन या दोन्ही आकृत्यांचं सेम आहे, म्हणजे सारखंच आहे हे. दोन्ही आकृत्यांच्या बाजू 12 असतात, शिरोबिंदू 8 असतात आणि पृष्ठ 6 असतात, म्हणजे BSP. हा, तर त्यांनी काय विचारले प्रश्नामध्ये आपल्याला? इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज. हा, पहा, जर तुम्हाला फुल स्क्रीन दिसत नसेल तर तुमच्या मोबाईल वरून सेटिंग करून घ्या. फुल स्क्रीन मध्ये करून घ्या. तर काल काही मुलं म्हणत होते, माझ्या वर्गातली मुलगी म्हणत होती काल की ती फुल स्क्रीन दिसत होती. पण तुम्ही तुमच्या मोबाईल वरून ऍडजस्ट करून घ्या, म्हणजे तुम्हाला फुल स्क्रीन दिसेल. तरी घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे? आपल्याला काय करायचे आता? एकेका तिच्या कडा व शिरोबिंदूंची बेरीज करायची. आता कडा किती आहे पहा, 12. किती दिले? 12. आणि आता हे काय विचारलं पुढे त्यांनी? शिरोबिंदू. शिरोबिंदू किती आहेत? 8. मग 12 आणि 8 किती झाले? 20 झाले. आणि घनाच्या कडा व पृष्ठे, तर कडा किती? 12 आणि पृष्ठ 6. यांची वजाबाकी म्हटले पण त्यांनी, म्हणून आपण इथं 12 आणि 6ची वजाबाकी केली आणि 6. आता विचारले इष्टिका चितीचा, म्हणून इष्टिका चितीकडे वर बाण करायचा. हे आहे इष्टिका चिती, हे आहे घन. घन. मुलं हे कसं काम करत नाही पहा, आणि मग चुका होतात. काय करतात मुलं? इष्टिका खाली घेतात, घन वर घेतात, पण तसं नाही. इष्टिका चिती वरती 20. म्हणजे ही संख्या जास्त आहे. आपण इथलं काय करू आता? वजाबाकी करावं लागेल आपल्याला. 20 मधून 6 गेले 14. आता जास्त आहे का कमी आहे? कधी पर्याय असा असतो. 14 ने जास्त, 14 ने कमी. आता आपल्याला 14 कसे आले? जास्त आले. जर तुम्ही हे धरले तर 6, ते 14 कमी येणार आहेत. तो पर्याय आपला चुकू शकतो. म्हणून तसं न करता ही ट्रिक लक्षात ठेवायची. जे आपल्याला विचारले त्या आकृतीकडे वरती पाठ करायचा आणि मग 20 मधून 6 गेले 14. पर्याय क्रमांक आला आपला 3, 14. बघा पुढचा प्रश्न आहे. हरजित सिंगने बँकेतून 20,000 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले, तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल? आधी प्रश्न वाचल्यानंतर आपण पाहायचे आपल्याला दिले काय आणि काढायचे काय. आता रुपये 20,000 दिलेत म्हणजे ही झाली मुद्दल. तसा तसे 7 दराने म्हणजे 7 झाला व्याजाचा दर आणि 3 वर्षासाठी म्हणजे काळ. काळ हा झाला 3 वर्ष. आपलं काढायचंय काय? किती व्याज द्यावे लागेल? म्हणजे आपल्याला सरळ व्याज काढायचे आहे. त्यामध्ये पर्याय आहेत पहा. रुपये 4,200, रुपये 4,300, रुपये 4,380 आणि रुपये 2,400. मग आता सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे सगळ्यांना. आपण सरळ व्याज सूत्र लिहितात. प्रश्न क्रमांक आहे 46. तर व्याज बरोबर मी थोडक्यात लिहित आहे. म गुणिले त गुणिले क भागिले 100. आता म म्हणजे काय? मुद्दल. द म्हणजे व्याजाचा दर आणि क म्हणजे काळ म्हणजेच वर्ष. आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती घालायच्या पहा. म म्हणजे मुद्दल. मुद्दल आहे 20,000 गुणिले दर किती दराने घेतले? 7 दराने. गुणिले काळ किती आहे? 3 वर्ष भागिले 100. तेव्हा आपल्याला हे असं काटछाट करताना सोडवताना शून्य येतात. त्यावेळेला एकदम सोपं होतं.
शून्याला शून्य कट करा. या शून्याला शून्य कट झाला, या शून्याला शून्य कट झाला, खाली एक उरला, आपला भाग द्यायचा संपला. मग आता इथे किती उरले वरती? 200 गुणिले 7 गुणिले 3. पण आपण हा गुणाकार करू सोपं जाईल. 7 त्रिक 21 आणि 21 ने 2 ला गुणलं, 21 गुणे 42 आणि 2 शून्य तसेच वर मांडायचे. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे? 4200. पर्याय क्रमांक 1 आहे पहा, 4200. पुढचा प्रश्न सोपा आहे पहा आता. 47वा. खालील आकृती बंध पूर्ण करा. तरी पण आपण म्हणतो सोपं, पण तरी विद्यार्थ्यांच्या चुका होतात. त्यामुळे लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आकृतीबंधामध्ये. आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये? पहा, आधी लेफ्ट साईडला एरो आहे, बाण आहे, मध्ये 2 स्टार आहेत. नंतर राईटला एरो केलेला आहे, नंतर लेफ्टला एरो केलेला आहे, मध्ये 2 स्टार. हे पहा, याच्यामध्ये दिसतंय सगळ्यांना. हा एरो केलेला आहे असा डाव्या बाजूला, तर डाव्या बाजूला एरो मध्ये 2 स्टार आहेत. मग काय येईल पहा बरं तुम्ही आता. इथे 2 स्टार आहेत. 2 स्टार नंतर काय येतं इथं? राईटला गेलेला आहे एरो, नंतर इथं लेफ्टला गेलाय. आता पर्याय क्रमांक कोणता येतो? 1 मध्ये तर दिसतंय पहा आपल्याला. हा एरो आहे जो राईटला गेला उजव्या बाजूला आणि हा डाव्या बाजूला गेलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर. पुढचा प्रश्न आहे 48वा. 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळविल्यास बेरीज 3 येईल? आता हा जो प्रश्न आहे, याचं जर तुम्हाला सूत्र माहित असेल, वृत्ती माहिती असेल, तरच हा प्रश्न सोडवता येईल. तसं घरचं काम करून येणार नाही. माझं लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 48. काय प्रश्न दिलंय? 3/4. प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे बघा, फायनल परीक्षेला. आणि मग सोपं गणित आहे, सोपं सूत्र यायचं लक्षात ठेवायला. तर काय करायचं? हा जो अपूर्णांक आहे 3/4, त्या अपूर्णांकामध्ये तोच मिळवायचा आहे आपल्याला. मग करताना आपण काय करायचं? कसं काम करताना हा जो अपूर्णांक आहे, हा छेद आहे तो अंशामध्ये घ्यायचा. जे वरती अंशामध्ये जाईल आणि हे 3 राहतात असे. 4/3 आणि याला पुन्हा गुणायचं. कशाने गुणायचं? तर बेरजेने दिले त्यांनी. मिळवल्यास बेरीज 3. कधी-कधी असा प्रश्न असतो, की उत्तर 3 येईल. उत्तर म्हणजेच बेरीज. मग त्या बेरजेने काय करायचं? आपल्याला गुणायचं आणि नेहमी -1 करायचा. हे मात्र लक्षात ठेवा. -1. -1 करायचा. जर तुम्ही -1 केला नाही, तर तुमचा पर्याय चुकू शकतो. आता काय केलं मी याच्यामध्ये? हा जो अपूर्णांक तुम्हाला दिलाय, जो अंश दिला तो छेदामध्ये घेतला, जो छेद दिलाय तो अंशामध्ये घेतला आणि या अपूर्णांकाला आपण किती गुणलं? 3 ने. म्हणजे जे उत्तर दिलेलं आहे त्यांनी, त्या अपूर्णांक त्यांनी उत्तराने गुणायचं आणि त्याच्यामधून नेहमी -1 करायचा. आता सोपं आहे पहा. 3 ने भाग द्या. 3 एक 3, 3 एक 3. तिथे किती राहिले? 4 गुणिले 1 32. मग 4 एके 4 आणि वजा 1 बरोबर उत्तर किती आलं आपलं? 3 उत्तर आलं. पण झाले सगळ्यांच्या. हा प्रश्न महत्वाचा आहे, हे बऱ्याच वेळा विचारलेला आहे, त्यामुळे नीट समजून घ्या. उत्तर आलं आपलं 3, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहता 49वा. बाजारामध्ये 17 आंब्याच्या पेट्यांची किंमत ₹6,035 आहे. तर अशा 25 आंब्याच्या पेट्यांची किंमत किती? प्रश्न वाचताना आपण सावकाश वाचायचा आहे, समजून घ्यायचा. तर त्यांनी काय दिलं याच्यामध्ये? 17 पेट्यांची किंमत दिली आणि 25 आंब्याच्या पेट्यांची किंमत आपल्याला काढायची. तर आपण समीकरण तयार केलं तर येऊ शकतं, पण आधी सोपं करण्यासाठी काय करायचं? 17 पेट्यांची किंमत दिली. माझी आपण काय करून घ्यायचं? एका पेटीची किंमत काढायची. मग 17 वरून एकाची किंमत काढत असताना आपण काय करतो नेहमी? आणि एकावरून एकाची किंमत काढताना भागाकार करतो. मग आपण काय करू? हा भागाकार करून घेऊ आधी. प्रश्न क्रमांक 49. 17 आंब्याच्या पेट्यांची किंमत 6,035. तर अशा 25 आंब्याच्या पेट्यांची किंमत किती? मग आधी एका पेटीची किंमत काढून घ्यायची. मग कशी काढणार? 6,035 भागिले 17. असा आडवा भागाकार केला तर पटकन होतो पहा. बऱ्याच मुलांचं काय होतं, थोडंसं कधी चुकवलं जर असं असेल, तर काय करा, मग उभा भागाकार करून घ्या. जर आडवा पण पटकन होतो असा भागाकार. 17 एक 17.
नंतर आपण भाग द्या मग आता 17 त्रिक 51 खाली राहिले 9. 17 5 85 आणि 93 मधून 85 गेले खाली खाली किती उरले 8. परत इथं झाले पहा 85. परत 17 5 85 म्हणजे आपला भागाकार किती आलेला आहे 355. 355 रुपये हे काय आलं एका पेटीची किंमत. एका आंब्याची पेटीची किंमत आता सोपं झालं पहा एका आंब्याची पेटीची किंमत आपल्याला कळाली त्याच्यावरून 25 आंब्याच्या पेट्यांची किंमत काढायची. मग एकाची माहिती आहे अनेकाची काढायची. मग एकावरून अनेकाची किंमत काढताना काय करतो आपण गुणाकार करायचा. मग 355 इथंच करते मी आता 355 गुणिले 25. 25चा पाढा सोपा आहे. जर तुम्हाला येत नसेल 25चा तर काय करा आधी 5 ने गुणा नंतर 2 ने गुणा. पण 25चा बऱ्याच येतो. आपण गुणाकार करू आता 25 5 125 आजच्या 12 द्यायची पुढच्या 5 वर 25 5 परत 125 आणि 125 आणि 12 125 आणि 12 असं बेरीज करायची किती झाली 125 आणि 10 135 आणि वरचे 2 137 आजच्या 13 आणि 10 पंचत्रिक 75 75 आणि 10 85 3 88 आपलं उत्तर किती आले 8875 ही काय आली आपली 25 आंब्याच्या पेट्यांची किंमत म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहता 50वा. त्यांच्याकडे पेपर आहेत त्यांनी पेपरमध्ये पहा आणि प्रश्नावर लक्ष द्या. पर्याय पण पहा म्हणजे लक्षात येईल पटकन. मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोहोचायचे होते. परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला. तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचली? असं जर गणित असेल शाळेत उदाहरण तर परत वाचा 2 वेळा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय करायचंय. तर मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोहोचायचं होतं. परंतु तिची गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला उशीर झाला. उशीर झाला म्हणजे काय करावं लागेल ह्या पहिल्या वेळेमध्ये दुसरी वेळ ही पाऊण तास आपल्याला मिळवावं लागेल. काही मुलांना वाटतं नाही आता उशीर झालाय ना म्हणून काय करायचे पाऊण तास वजा करायचे. पण तसं नाही पहा. 10:30 वाजता पोहोचायचं होतं. पाऊण तास. आपण त्यांची काय करायला लागेल आपल्याला या उदाहरणामध्ये बेरीज करावं लागेल. प्रश्न क्रमांक 50. तिला तर 10:30 वाजता पोहोचायचे होते. 10:30 म्हणजे किती? 10 वाजून 30 मिनिटे. हे झाले 10 तास, 30 झाले मिनिटे. आणि तिला पाऊण तास मग पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. आता 45 मिनिटं मुलं काय करतात पहा 45 मिनिटं ही 10 खाली मांडतात. पण 45 हे काय आहे मिनिटं आहे. ते मिनिटाखाली मिनिटं. जेव्हा आपल्याला तास मिनिटाची बेरीज वजाबाकी करायची असते ना, त्यावेळेला काय करायचं? तासाखाली तास आणि मिनिटाखाली मिनिटे मांडायची. आता 45 काय आहे? मिनिटे आहेत. ते कुठं मांडायचे 45? ते मिनिटाखालीच आले पाहिजेत पहा. तासाखाली जर तुम्ही मांडलंय, तर तुमचं उत्तर चुकणार आहे. मग आता याची काय करायचं आपलं बेरीज करायची. 5 आणि 0 5 4 आणि 3 7 आणि इथं 10. उत्तर किती आलं पहा. 10 वाजून 75 मिनिटं. पण आपल्या घड्याळामध्ये 75 मिनिटं असतात का? नाही तर 60 मिनिटं. एका एका तासाचे 60 मिनिटं असतात. आता काय करायचं पहा. तर हे जे 60 मिनिटं वरचे आहेत, ते आपण इथून वजा करून घेऊ 60 मिनिटं. इथं वजा करू. हे जे 60 मिनिटाचा 1 तास होतो, तो आपण सोडून नाही द्यायचा. तो तासामध्ये मिळवायचा. हा इथं तासामध्ये मिळवू आपण. आता 5 अशी 5, 7 6 गेले 1 आणि 10 मध्ये 1 मिळवायचा म्हणजे किती आले? नाही 10 मध्ये 1 मिळवला ना आपण. 10 आणि 1 किती झाले? 11 झाले. बरोबर. आलं लक्षात सगळ्यांच्या? मग उत्तर किती आलं? 11 वाजून 15 मिनिटे. तास मिनिटाची बेरीज थोडीशी वेगळी असते पहा. कारण इथं 75 मिनिटे घड्याळामध्ये नसतात. 60 मिनिटे असतात. म्हणून आपण काय केलं लक्षात आलं? ते 75 मधून 60 मिनिटं वजा केली आणि हा जो 60 मिनिटाचा 1 तास आहे, तो आपण तासामध्ये मिळवला. तो सोडून द्यायचा नाही. म्हणून इथं 10 आणि 1 झाले 11 आणि 75 मधून 60 गेले आले 15. उत्तर काय आलं आपलं? 11 वाजून 15 मिनिटे. बघा 51वा प्रश्न आहे आता. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर मी सांगितलेलं आहे पहा मुलांना पण. काय करायचं जे आपल्याला विचारलंय त्या खाली अंडरलाईन करायची. अरे ते योग्य विचारलं का अयोग्य विचारलं तुम्हाला?
अयोग्य विचारले. तर अयोग्य म्हणजे काय? तर चुकीचं विधान. मग अयोग्य खाली अंडरलाईन करा. तर काय पहिला पर्याय? कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. म्हणजे बरोबर आहे का बरं? नाही. तर कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तुम्ही, तर गुणाकार किती येतो? 0 येतो. पहा तुम्ही किती संख्या मोठी घ्या. 100 गुणिले 0 काय येणार? 0च येणार. 550 गुणिले 0 घ्या. किती येणार? 0च येणार. म्हणजे हा पर्याय कसा आहे आपला? अयोग्य आहे आणि चुकीचा आहे. तोच आपल्याला विचारलाय. म्हणून पर्याय क्रमांक 1. खालचे पण पर्याय पाहू आपण. पर्याय क्रमांक 2 पहा. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो. हे विधान कसं आहे? आताच आपण पाहिलं. शून्याने गुणल्यावर गुणाकार किती येतो? 0 येतो. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. कुणाला बाद करायचा हा पर्याय. तिसरा, कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास भागाकार तीच संख्या येते. तुम्ही कोणतीही संख्या घ्या आणि तिला भागा. हे पहा 100 100ला कितीने भागायला सांगितलंय? 1 ने भागलं तुम्ही. 1 ने भागल्यावर उत्तर किती येणार? तीच संख्या आलं की नाही? जर आपण 100ला भागलं तर 100च उत्तर आलं. हे सुद्धा विधान कसं आहे? योग्य आहे. चौथा पर्याय पहा आता. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो. बरोबर आहे का मग आता? त्याच संख्येने भागल्यास बरोबर आहे. 50ने भागा 1 उत्तर. 100ला 100ने भागा 1च उत्तर येतं. आपलं पर्याय क्रमांक आलं 1 आला याच्यामध्ये. पुढचा प्रश्न पहा आता 52वा. 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती? याचे चार्ट पण आहेत पहा, की 1 ते 100 संख्यावरचे प्रश्न आणि 2 अंकी संख्येवरचे. 2 अंकी म्हणजे 11 ते 90. 10 पासून सुरू होतात. 10 पासून 2 अंकी. 10 ते 2 अंकीमध्ये कितीपर्यंत होतात मग 10 अंकी 90 संख्या आहेत त्या. मग त्यांनी विचारले 2 अंकी संख्येमध्ये 6 हा अंक असलेल्या संख्या किती? पहिला पर्याय आहे 19, दुसरा आहे 17, तिसरा आहे 18 आणि चौथा आहे 21. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक उत्तर आहे आपलं 3. 6 हा अंक असलेल्या संख्या 18 आहेत. बघा पुढचा प्रश्न आता 50वा प्रश्न आहे. 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? प्रश्न नीट समजून घ्या. काय आहे? परत एकदा वाचते मी. 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? पर्याय क्रमांक 1 आहे 10, दुसरा आहे 20, तिसरा आहे 180, चौथा पर्याय आहे 190. आता कसं करायचं पाहायचं. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक आपला 53 चालू आहे. आता एक लक्षात ठेवा सगळ्यांनी. 200च्या शेकडा 10 म्हणजे 10 बरोबर शेकडा शब्द आलाय ना, म्हणजे 10च्या छेदामध्ये 100 आहे. हे लक्षातच ठेवायचं. शेकडा 10. हे पहा. शेकडा 10 म्हणजे 10च्या छेदामध्ये 100 आहेत. शेकडा 10 म्हणजे 10च्या छेदामध्ये 100 आहे. शेकडा 10. आता 10चा शेकडा 200च्या शेकडा 10. आता आपल्याला 200 ते आलं म्हणजे गुणाकार येतो मध्ये. 200चे शेकडा 10. जे म्हणजे मध्ये गुणिले चिन्ह आलं. शेकडा 10 म्हणजे छेदामध्ये नेहमी 100 येतात. शेकड्याला टक्के पण म्हणतात. 100, शतक या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच होतो पहा. मग टक्के. तर हे जर काय करायचं आपल्याला हे सोडवायचं समीकरण सोपं आहे. या शून्याला शून्य कटला, या शून्याला शून्य कटला. उत्तर किती आलं आपलं? 20 आणि पुढं काय सांगितलंय त्यांनी? ह्या 20 मधून काय करायचंय? 10 वजा करायचे परत. मग 20 मधून 10 करा तोंडी आहे. 20 मधून 10 गेले 10. उत्तर किती आलं? 10 उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक 1. 54वा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी जोडमुळंही नाही व सहमुळंही नाही? तर जोडमूळ तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पहा. जोडमूळ म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 54. आता पहिली जोडी दिली त्यांनी 82 आणि 88. 82, 88 ही जोडी दिली बघा पहिली. दुसरी जोडी आहे 71, 73. 71 आणि 73. 41,
आणि 43. चौथी जोडी आहे 29 आणि 31. तर जोडमूळ संख्येच्या जोड्या पाठच करून ठेवायचे तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या किंवा 101 ते 200 पर्यंतच्या अशा. जोडमूळ म्हणजे काय? तुम्हाला सध्या इथं एकाहत्तर आणि 73 तर ह्या मूळ आहेत आणि त्या जोडून आल्यात. एकाहत्तरच्या मध्ये एक सोडून दिली म्हणजे संयुक्त आहे मध्ये. त्या दोन्ही संख्या कशा आल्या जोडून आल्या म्हणजे ही जोडमूळ संख्या आहे. 41, 43 त्या पण जोडमूळ आहेत. नंतर 29, 31 त्या पण जोडमूळ आहेत. म्हणजे ह्या तिन्ही संख्या बाद झाल्या. त्यांनी विचारलं जोडमूळ पण नाही आणि सहमूळ नाही. पण ह्या तिन्ही संख्या जोडमूळ आहेत. म्हणून हे तिन्ही पण पर्याय काय झाले आपले? बाद झाले. आणि मग पहिला आहे पहा 82 आणि 88. आता दुसरा शब्द आहे सहमूळ. सहमूळला दुसरं नाव आहे सापेक्ष मूळ संख्या. काय नाव आहे? सापेक्ष मूळ संख्या. आता सहमूळ कशाला म्हणायचं? जर त्या दोन संख्यांचा एकमेव सामायिक विभाजक एक असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. त्या दोन संख्यांचा एकमेव सामायिक विभाजक एक असतो. ते एक शिवाय कोणत्याही संख्येने त्यांना भाग जात नाही. आता पहिला पर्याय बघू आपण 82 आणि 88 दिले याच्यामध्ये. आता 82 आणि 88 कसे दिसतात तुम्हाला? जोडमूळ आहे का? नाही, जोडमूळ नाही. आणि सहमूळ आहेत का ह्या? सहमूळ पण नाही. तर हे दोन्ही समसंख्या आहेत. ते सम असल्यामुळे हिला 2 ने भाग जातो, हिला पण 2 ने भाग जातो. यांचे सामायिक विभाजक 1 शिवाय आणखी पण आहे. तर आपला उत्तर हेच येते पहा 82 आणि 88. त्या जोडमूळ पण नाही आणि सहमूळ पण नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे त्याचं. आता प्रश्न 55 बघा आता. कोणतीही प्रश्नपत्रिका सोडवताना आपलं प्रश्न वाचन वाचन करणे अतिशय महत्वाचं आहे. प्रश्न वाचतानाच आपल्याला समजलं पाहिजे की आपण या गणितामध्ये काय करायचंय आणि प्रश्न वाचताना नेहमी सावकाश वाचायचा आणि काही शब्द असे असतात की त्यात विचारलेलं असतं अयोग्य, योग्य, अचूक निवडा. तर त्या शब्दाखाली लगेच अंडरलाईन करायची. ते आपल्या पटकन लक्षात येतं आपण काय करायचं याच्यामध्ये. पहा मी वाचते आता. समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून कशी लिहिली पाहता हे मोजताना संख्या काय करायचं तो एक एक दशक मोजायचं तुम्ही ते चुका होत नाही. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणजे हे 60 लक्ष झाले आता. अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले. आता इथं आलंय फरकाने चुकले. किती फरक? फरक म्हणलं का वजाबाकी लक्षात ठेवायचं. फरक, अंतर, तफावत असे शब्द आले तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचे असते? वजाबाकी करायची असते. आता मोठी संख्या कोणती आहे? पहिली मोठी आहे का दुसरी मोठी आहे? तर पहिली आहे 6,00,000 दुसरी आहे 60,00,000. बघा 6,00,000 तर आपण ही संख्या काय करावं लागेल? अंकामध्ये लिहून घ्यावी लागेल आधी. 6,00,000 हे 6 वर लक्ष आलं पाहिजे. लक्ष नंतर एक सूत्र आहे पहा संख्या लिहायचं पण. अपोला हशा. ते अब्जाच्या संख्या टी मग लक्ष, म्हणजे हजार आणि शा म्हणजे शतक, शतक, दशक, एकक. आता हे 6,00,000 लक्षानंतर हे हजार, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. म्हणजे 6 वर लक्ष आले म्हणजे ही आपली संख्या लिहायला बरोबर आहे. आणि पुढची कोणती दिली त्यांनी? 60,00,007 आहे पहा. 6च्या पुढे किती शून्य दिलेत? 5 शून्य आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि पुढं 7 आहे. तर मोठी कोणती आहे? मुलांना वाटेल हीच मोठी. पण तसं नाही. पहा इथं 60,00,000 आहे. इथं 6च लक्ष आहे. त्यासाठी तुम्ही स्थान मोजा आणि गट पाडून घ्या. ते चुका होणार नाहीत. संख्येचे वाचन जरी करायचं असेल तुम्हाला, तर आधी काय करायचे संख्यांचे गटच पाडून घ्यायचे. त्याशिवाय वाचन करायचं नाही. हा झाला 6चा गट, हे हजाराचा गट आणि हा लक्षाचा गट. नेहमी लक्षात ठेवा 6च्या घरामध्ये तिघं राहतात. 6चा घर आहे. एकक, दशक, शतक आणि बाकीच्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये दोघं-दोघंच राहतात. आता हे 60 लक्ष झाले. यांची काय करायची आपल्याला? वजाबाकी. आणि वजाबाकी करताना नेहमी अंक एकाखाली एक मांडा. म्हणजे वजाबाकी बरोबर येते. इकडून सुरू करू आपण आता 7, 0, 0, 0, 3 शून्य तर हा एक 7 हे पाहिजे आपल्याला काय करायचं आता? वजाबाकी करायची. सोपी वजाबाकी. फक्त ही संख्या लिहायला तुमची बरोबर आली पाहिजे. तर तुमची वजाबाकी बरोबर येणार आहे. आता 7तून 7 गेले 0. 0 इथं 0, 0, 0. इथं 10 आले. 10तून 6 गेले 4. इकडे 6तून 1 हातचा दिला म्हणजे इथं आले 5. मग उत्तर आलं इथं आपलं 5. पहा
पर्याय लिहिताना सुद्धा तुम्ही पाहायचंय 540 वर किती शून्य आले? 1, 2, 3, 4. 540 वर 4 शून्य आहे. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे बघा. आता ही संख्या कशी वाचणार तुम्ही? लगेच गट पाडायचे. एकक, दशक, शतक झालं का गट? हजार नंतर गट. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणजे ही संख्या किती झाली? 54 लक्ष. तर आला आपला पर्याय क्रमांक 2 आले. पुढचा प्रश्न पहा आता 56वा. 3 अंश 4 कंसामध्ये आहे अधिक 5 अंश छेद 6 अधिक 5 अंश छेद 8 बरोबर किती? आता काय करायचं आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायची आहे. आता बेरीज करताना आणि छेद पहा म्हणजे छेद समान आहेत का? ते समान नाही. तर पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 4, दुसऱ्या अपूर्णांकाचा आहे 6 आणि तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 8 छेद 1. आता काय करायचं? सोपी पद्धत सांगते तुम्हाला. हे पहा 56वा प्रश्न आहे. 2 प्रकारे सोडवता येतो हा प्रश्न. 56वा 3 अंश छेद 4 अधिक 5 अंश छेद 6 अधिक 5 अंश छेद 8. त्याच्यामध्ये आपण निरीक्षण करून पहा बरं काय दिसतंय आता. इथं 4 छेद आहे, इथं 8 छेद आहे. या तिन्ही अंकाचा जर लसावी काढला, लसावी काढून सुद्धा करता येतं हे उदाहरण. परंतु बरेच मुलांचं काय होतं लसावी काढताना थोडंसं चुका होऊ शकतात. म्हणून मी सोपी पद्धत सांगते. तर इथं 4 छेद आहे आणि इथं 8 छेद आहे. आता 4च्या पाढ्यामध्ये 8 आहे. तर छेद 4 आहे. मग 4ला तुम्ही जर 2 ने गुणलं तर 8 छेद येतो की नाही? आणि 2 ठिकाणी बेरीज आहे. मग आपण या 2 अपूर्णांकाची आधी करूया. 3 अंश छेद 4 आणि 5 अंश छेद 8. बघा आता बरोबर. आता इथं 4 आहे, पण इथं 8 छेद आहे. आपल्याला नेहमी बेरीज आणि वजाबाकी करताना छेद समान पाहिजे. मग आधी काय करून घेऊ आपण छेद समान करून घेऊ आता. तर इथे जर 8 करायचं तुम्हाला छेद, तर 4ला कितीने गुणावं लागतंय? 2 ने. म्हणजे तुम्ही छेदाला 2 ने गुणलं, तर अंशाला पण 2 ने गुणायचं. मग 3 गुणिले 2. मग 3 गुणिले 2 किती झाले इथं? 6. 4 दुणे 8 अधिक हे 5 अंश छेद 8 कसेच मांडायचे? कारण एका छेदामध्ये 8 आहेच आहे. फक्त आपण एकच छेद 8 केलेला आहे. मग किती झाले? 6 आणि 5 11 अंश छेद 8. 11 अंश छेद 8 झाले. आता हे 2 अपूर्णांकाचं आपण सोडवलेलं आहे. उत्तर किती आले? 11 अंश छेद 8. आपला मधला अपूर्णांक राहिलाय कोणता? 5 अंश छेद 6. 8 आणि 6 याचा लसावी काढल्यानंतर पण येतं बरोबर सोडवता. 8 आणि 6 आपण काय करतो छेद समान करायचे तिरकस गुणाकार करायचा. 11 गुणिले 6 तिरकस गुणाकार 66 अधिक हे 8 पंचे 40 आणि बेरीज करताना या छेदांचं काय करायचं? छेदांची नाही बेरीज करायची. तर छेदांचा गुणाकार करायचा. मग 8 गुणिले 6 8 किती आले? 48. आता 66 मध्ये 40 मिळवा तोंडी करा बरं. हे 60 आणि 40. 60 आणि 40 किती झाले? 100 आणि वरचे 6 106 अंश छेद 48. मग आता पाहायचं आपण. असा पर्याय दिलाय का बरं याच्यामध्ये? 106 अंश छेद 48 पर्याय आहे का? नाही. तर मग याचं काय केलं यांनी परत आता भाग देऊ. याचं पिल्लू करावं लागेल. पिल्लू करायचं म्हणजे छोटं रूप करायचं पहा त्याला भाग द्यायचा. किंवा आपण बेदुनी 4, बेचोक 8, बेपंचे 10, बेत्रिक 6. उत्तर किती आलं? 53 अंश छेद 24. आता असा पर्याय आहे का बरं पर्यायामध्ये? 53 अंश छेद 24 नाही. तर याचं काय केलं त्यांनी पहा छेद 24 आहे पहिल्या आणि चौथ्या अपूर्णांकात. यांचं परत आपल्याला भाग द्यावा लागेल मग आता. 53 अंश छेद 24. आता 24 ने भाग द्या 53ला. 24 दुणे 48 आणि 53 मधून 48 गेले 5. मग उत्तर किती आलं? हा जो भागाकार येतो आपला तो असतो पूर्णांक. जी बाकी उरती तो असतो अंश आणि छेद बदलत नाही. छेद तोच राहतो. उत्तर किती आलं आपलं बरोबर? 2.5 अंश छेद 24. आता असा आहे का पर्याय? आहे पहा पर्याय क्रमांक 4 आहे. 2.5 अंश छेद 24. पुढचा प्रश्न पहा आता 57वा. 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च होईल? असा जर प्रश्न आला समजा
चौरसाचा आयताचा वगैरे. तर मी आता माझ्या मुलांना सांगितलेलं आहे मी. असा आकृतीचा प्रश्न आला, की लगेच काय करायचं? आकृती काढायची. आता प्रश्न 57 बघू. 625 चौरस मीटर त्यांनी क्षेत्रफळ दिले आणि चौरस आकृती बाग आहे म्हणजे चौरस आहे. तर ते आपल्याला काय काढावं लागेल? चौरस काढून घेऊ. एकदम आता ॲक्युरेट येणार नाही थोड्याशा. वाकड्या रेषा येतील किंवा सारख्या पण येणार नाही. पण आपण हा चौरस काढायला लक्षात घ्या. त्या आपण सगळ्या बाजू कशा काढलेल्या आहेत थोडक्यात सारख्या काढल्यात. पण त्यांनी काय दिले? क्षेत्रफळ दिले. आणि बागेला 4 पदरी कुंपण घालायचे. आता कुंपण शब्द आला इथं. कुंपण शब्द आला किंवा बागेभोवती वेढे द्यायचे, फेऱ्या मारायच्या किंवा बागेला तार लावायची. असा जर प्रश्न आला तर आपल्याला परिमिती काढावी लागते. आता क्षेत्रफळ दिलंय, पण आता परिमिती काढण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? बाजू माहिती पाहिजे. आता क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 625 चौरस मीटर. तर तुमचे 5वीच्या मुलांचे सगळ्यांचे वर्ग पाठ पाहिजे 30 पर्यंत. आता पहा 625 त्याचं सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. जर बाजू काढायची आपल्याला तर यात त्याचं काय काढायचं? वर्गमूळ काढायचं. मग असं पाहायचं आता की 625 कशाचा वर्ग आहे बरं? तर चला असं म्हणून झालं लगेच पहा. 625 हा 25 चा वर्ग आहे. जी बाजू किती आली ह्याची? 25 मीटर. एकक सारखं पाहिजे तर त्यांनी मीटर दिलंय. म्हणून आपली बाजू किती आली? 25 मीटर. प्रत्येक बाजू 25 मीटर आली. आता बाजू माहित झाली आपल्याला. मग आपल्याला परिमिती काढणं सोपं आहे. परिमिती म्हणजे काय? 4 गुणिले बाजू किंवा या 4 बाजू असतात म्हणून चारही बाजूंच्या लांबींची बेरीज करायची. मग ती किती आली आता पहा 25 4 बाजू आहेत. 4 गुणिले बाजू 25 चोक 100. 100 मीटर काय आली आपली? परिमिती आली. 100 मीटर काय आली? परिमिती. आता परिमिती काढली आपण. आता काय काढायचं? 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल? 50 रुपये प्रति मीटर म्हटले. आता ही आपली परिमिती 100 आहे. 50 रुपये. पण आता ही परिमिती आली पण त्यांनी 4 पदरी कुंपण घालायचं. हा हे राहिलं पहा. 4 पदरी कुंपण घालायचं की नाही मग एक पदराला आपल्याला 100 मीटर लागणार आहे. 4 पदरी करण्यासाठी 100 चौक 400. 400 मीटर झालं आपलं आता आणि त्याने सांगितले प्रति मीटर 50 रुपये दराने. आता 400 ला काय करावं लागल? 400 गुणिले 50. शून्य आले पहा. शून्य गुणाकार आले का? शून्याची जागा लक्षात ठेवायची. शून्य जागा म्हणजे काय? इथे 3 शून्य आहेत ना. ते शून्य काय करायचे? मांडून द्यायचे. उरले 5 आणि 4. 5 चोक 20. उत्तर किती आलं आपलं? 20,000 आलं. पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न 58 घ्यायचा आपल्याला. सगळ्यांच्या लक्षात येते समजतंय ना सगळ्यांना? प्रश्न 58 पहा आता. एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले. तर एकूण किती झाडे लावता येतील? आणि काय सांगताय 100 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे पहा. 58 चालले आपलं. हा प्रश्न क्रमांक 58 आहे पहा. हा फुल स्क्रीन दिसते सगळ्यांना गेली फुल स्क्रीन? परी दिसते का फुल स्क्रीन आता? तुमच्या मोबाईल मध्ये करून घ्या मी तुम्हाला छान दिसत त्याचं काम केलेलं फळ्यावरती. हा प्रश्न 58 बघा आता. 100 किलोमीटर लांबीचा रस्ता दुतर्फा म्हटले. आता दुतर्फा म्हणजे काय? तर दोन्ही बाजूने. रस्ता किती आहे? 100 किलोमीटर. 100 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. आणि 5 किलोमीटर अंतरावर एक झाड लावायचे म्हणजे 5 ने आपल्याला या 100 ला काय करावं लागेल? भागावं लागेल. 100 भागिले 5 8 करून घ्या. पटकन होतो पहा. 5 एक 5 5 दुने 10 हा शून्य वरती आले 20. 20 काय आले आपले? झाडं. 20 झाडे. पण आता नीट लक्षात द्या.
त्या बाजूने 20 झाड आले, इकडून 20 झाड आले, पण आपण पहिल्या नंबरचं जे झाड आहे याचं अंतर मोजलंय का? पहिल्या झाडाला अंतर नसतं, म्हणून इकडचं एक झाड आणि हे एक झाड किती झाले? 2 झाड झाले. म्हणजे 20 मध्ये 2 काय करायचं मग? नाही, इकडचे 20 आले बरोबर, इकडचे 20 म्हणजे 20 आणि 20 झाले 40. 40 आणि इकडचं एक 41 आणि हे खालचं एक 42. म्हणजे 20 मध्ये 20 मिळवावं लागतील आपल्याला आधी. 20 आणि 20 40 झाले. त्याच्यामध्ये 2 मिळवले, दोन्ही बाजूचं एक एक झाड. ते किती आले? 42. उत्तर किती आलं आपलं? 42, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 59. संदीप जवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयांचे एक बंडल आहे. त्या 100 रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयांच्या एकूण किती नोटा येतील? हे पहा, आता नोटांचा प्रश्न आहे हा. त्याच्यावरती आणखी एक प्रश्न असतो पहा असा, की एका सभागृहामध्ये खुर्च्या मांडलेल्या आहेत. खुर्च्यांना अजून एक शब्द आहे, आसन. आसन शब्द आहे असा. काल एक प्रश्न घेतला होता पाहुणे वर्गात, त्याच्यामध्ये हा शब्द आला होता. या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंत आसने आहेत. मुलं म्हणतात आसने म्हणजे काय? तर आसने म्हणजे काय? खुर्च्या. त्यांनी काय सांगितलंय? 59 प्रश्न आहे बघा आता. 43,378 क्रमांकापासून तर 43,432 क्रमांकापर्यंत काय आहे? नोटा येतात आता नोटा. मग आपल्याला आधी काय काढावं लागतील? नोटा काढाव्या लागतील. नोटांच्या संख्या काढून घ्यायच्या. आता नोटांची संख्या कशी काढायची? तर आपल्याला शेवटच्या नोटेच्या क्रमांकामधून पहिली नोट काय करायची? वजा करायची. आणि आणखी एक ट्रिक्स आहे याच्यामध्ये पहा. काही मुलं काय करतात, तो पण नियम सांगितलेला आहे काहींना, की शेवटच्या नोटेच्या क्रमांकामधून पहिली नोट वजा न करता त्याच्या मागची नोट वजा करायची. पण काय होतं, मुलांचा कधी-कधी गोंधळ होतो. तुम्ही ज्या नोटेच्या मागचा क्रमांक जेव्हा मांडता, त्याला कधी-कधी चुकू शकतं. म्हणून ही संख्या वजा करायची. पहिल्याच नोटेचा क्रमांक वजा करायचा. त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. आता 1 का मिळवायचा बरं? कारण ह्या क्रमांकाची नोट आपण वजा केलेली आहे. पण ती वजा करायची नाही. ती आपल्याला बंडलमध्ये आहे. ती धरायची आपल्याला. म्हणून तो 1 मिळवायचा. आपण वजाबाकी करून घेऊ आता. 43,432 वजा 43,378. वजाबाकी करा आता. 12तून 8 गेले 4. इथं 12 राहिले. 12तून 7 गेले. 7 5 12. आले का लक्षात? 32 मधून 78च वजा करायचे. 32 मधून. मग इथं 4 आहेत. त्यातून एक हातचा दिला. 3तून 3 गेले 0. 2तून 2 गेले 0. इथं. त्यात किती नोटा झाल्या आपल्या? 54 नोटा झाल्या. पण ही नोट आपण वजा केली ना. मग ती नोट एक काय करायची? मिळवायची. म्हणजे नोटा किती झाल्या? 55 नोटा झाल्या. आणि तो 100 रुपयांचं बंडल आहे. ते 100 ने याला काय करायचं मग? पुनायचं. शून्य आले पहा. शून्याची जागी 2 शून्य मांडायचे आणि 55 एक 55. पैसे किती झाले आपले? 5,500 रुपये झाले. पण त्यांनी सांगितलं आता 500 रुपयाच्या नोटा पाहिजे ना. म्हणून याला 5,500 ला काय करायचं? 500 ने भागायचं. आता बघा, शून्याला शून्य काटला, शून्याला शून्य काटला. 5 एक 5, 5 एक 5, 5 एक 5. उत्तर किती आलं आपलं? 11. पर्याय क्रमांक 1 आले. 59 प्रश्न झाले. सगळ्यांना समजतंय कसं झालंय सगळ्यांच्या? हा, प्रश्न क्रमांक 59 झाला. तर 60 बघा. आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च व 7,500 रुपये इतर खर्च झाला. तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले? 9,500 आणि 7,500 हे तुम्हाला शब्दामध्ये दिलेत. ते तुम्हाला अंकामध्ये मांडता आले पाहिजे. हा, पहा आता प्रश्न क्रमांक 60 चाललेला आहे आपला. 9,500. 9,500 कसे मांडायचे? हे पहा आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मुलांना काय होतं, हे 9.5, सव्वा, पावणे असे शब्द आले ना, तर गोंधळतात. ते काय करतात, ते मुलं पण थोडेसे कधी कधी चुका करतात. तर याची एक ट्रिक्स आहे, लक्षात घ्या. 9,500 कसे मांडायचे ते समजून घ्या सगळ्यांनी आता.
हे पहा इथं शब्द आलाय साडे. जेव्हा साडे शब्द येतो तेव्हा हे 9 पूर्ण असतात. म्हणजे 9 मांडून घ्यायचे. 9 मांडले तर साडे साडे आणि सव्वा शब्द आला ना मधला अंक जो असतो तो पूर्ण असतो. आणि तो पावणे शब्द आला ना पावणे म्हणजे हे मधला अंक पूर्ण नसतो. पावणे म्हणजे पाहुणे म्हणजे पाव कमी. हा, मग आता 9 मांडले. आता असं करा पहा. साडे कोणाचा? साडे कोणाचा? तर हजाराचा साडे. असं लक्षात ठेवा. मी पण मुलांना सांगितले आमच्या तेव्हा आता मुलं काय करतात व्यवस्थित संख्या लिहितात अशा. आता हजाराचा साडे. मग हजाराचा साडे म्हणजे अर्धा. साडे म्हणजे किती? अर्धा. मग हजाराचा साडे किती? 500. झालं 9,500. सोपं आहे की नाही? 9,500. तर पहा पुढं किती आहे? 7,25,000. आता इथं फक्त सव्वा शब्द आला नाही तर सव्वा. सव्वा शब्द आलं, 7 आलं. सव्वा आलं तरी 7 हा अंक कसा असतो? पूर्ण असतो. मग 7,000. आणि आता म्हटलंय 7,15,000. इथं सव्वा आहे समजा. इथं हजार वाचवायचा. हजाराचा सव्वा. सव्वा म्हणजे एक्स्ट्रा पाव. जादा पाव. सव्वा. आता हजाराचा पाव किती? 250. तर विचारते एकूण किती खर्च झाला? एकूण एकूण शब्द आला म्हणजे आपल्याला या उदाहरणामध्ये काय करायची आहे? बेरीज करायची. 0 0 मिळवले. 0 5 0 5 5 2 7 9 7 16. तर किती आलं? 16,750. पण त्यांनी असे पर्याय नाही दिले पहा याच्यामध्ये. पर्याय दिलाय त्यांनी पहिला पर्याय दिलाय पावणे 17,000. पहा बरं हे आहेत का पावणे 17? मी आताच सांगितलं तुम्हाला. तर पावणे शब्द आला तर 17 ही संख्या पूर्ण नाहीये. पाव कमी आहे त्यातला. म्हणजे 16,750 बरोबर आहे. पहिला पर्याय. दुसरा पर्याय दिलाय 16,500. आता हे 16,500 आहेत का? तिथं 500 पाहिजे होते. नाही. तिसरा 17,15. 17,15 म्हणजे 17,250 नाही. आणि चौथा पावणे 16,000. आता पावणे 16,000 आहेत का हे? नाही. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. 61 पहा. घड्याळ दिलेलं आहे त्यांनी. शेजारील घड्याळात किती वाजले आहे? तिथं घड्याळ दिलेलं आहे. पहा थोडक्यात इथं होते माझं हे पेपर. म्हणजे हे सगळे रोमन अंक दिलेले आहेत तुम्हाला रोमन. आणि इथं 9 आहे. 9 वर तास काटा आहे. आणि इथं 12 आहे. 12 वर मिनिट काटा आहे. तर बरोबर किती वाजले घड्याळामध्ये? 9 वाजले. पर्याय क्रमांक 2. हा. प्रश्न 62वा. खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती काढा. आणि त्यांना आकृती दिलेली आहे अशी. म्हणजे आकृती मी तर ते पेपर तुमच्याकडे असेल तर लक्षात येईल. परिमिती काढताना काय करतो आपण फक्त बाहेरच्याच बाजूची बेरीज करायची. आतल्या बाजू धरायच्या नाही. आता बाहेरच्या बाजू सगळ्या ठिकाणी मी एक 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 लिहून घेतले. कारण 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ आहे ना. म्हणून याचं उत्तर येतं 22. पर्याय क्रमांक 1. 63 बघा. 435 गुणिले 1 आणि फुली बरोबर 5 फुली फुली 0. त्या गुणाकारात फुलीच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता? पहिला पर्याय आहे 0, दुसरा 1, तिसरा 2 आणि चौथा आहे 3. मग आता हे कसं करायचं? समान अंक आहे तर एककांचा गुणाकार केला तर तेच उत्तर आपलं उत्तरामध्ये येत असतं. जर 0 घेतला इथून येतं 0 गुणिले इथं 0 येतं 5 आहे 0 येतो. पहिला पर्याय आहे. दुसरा 5 होतो कारण 1 आहे. तिसरा 2 आहे. 2 जर घेतला 5 10 0 येतो बरोबर आहे. तर पाहायचं पर्याय क्रमांक 3 2 आहे. 2 बरोबर बसतो पहा. 64वा प्रश्न. इक्बालने 25,000 एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी रुपये 8,500 व रंग देण्यासाठी 2,500 खर्च केला व ती गाडी 38,500 रुपयाला विकली तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? आता नफा विचारलाय. काल एक उदाहरण आलं होतं पहा त्याचं आपल्या प्रश्नपत्रिकेत. नफा किंवा तोटा जर तुम्हाला विचारला तर आपल्याला खरेदी किंमत माहिती पाहिजे आणि विक्री किंमत माहिती पाहिजे. आधी काय काढावं लागतं आपल्याला? खरेदी किंमत. हा, प्रश्न क्रमांक आपला चाललेला आहे 64. 64 पहा. 25,000 रुपयाला एक मोटरसायकल. आता
दुरुस्तीचा खर्च असेल, रंग देण्याचा खर्च असेल किंवा वाहतूक भाडं असेल, हे सगळं कशामध्ये मिळवायचं? खरेदी किमतीमध्ये मिळवायचं. आता दुरुस्तीसाठी 8,500 आणि रंग देण्यासाठी 2,500 यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. पहा. 0, 0, 5 आणि 5, 10 हातच्याला 1, 13, 15 आणि 16 हातच्याला 1, 36,000 झाले. बरोबर. 25,000 दुरुस्तीसाठी 8,500 आणि रंग देण्यासाठी 2,500 रुपये खर्च केला. मग किती आले? 36,000 बरोबर आहे. मग ही काय झाली आपली? 36,000 रुपये खरेदी किंमत झाली आपली. ही झाली खरेदी किंमत. आता त्यांनी काय केले? गाडी 38,500 रुपयाला काय केली? गाडी विकली. मग 38,500 रुपये ही झाली विक्री किंमत. आता खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे? तर विक्री किंमत जास्त आली की नाही? 38,500 म्हणून विक्री किमतीमधून खरेदी किंमत काय करायची? वजा करायची. वजा 36,000 रुपये. काय करायचं आपल्याला? वजाबाकी करायची. 0, 5, 8तून 6 गेले 2, 3 0. किती उत्तर आलं आपलं? 2,500 रुपये काय झाला? नफा. पर्याय क्रमांक 2. पुढं 65. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? चौरसाच्या चारही कोनांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज काटकोन एवढी असते. चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असते. त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांच्या बेरीजच्या निम्मी असते. आपलं उदाहरण कोणतं बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4. 66. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा आता. 66वा प्रश्न आहे. 66. पहिली संख्या आहे 0.91, दुसरी आहे 0.899, तिसरी आहे 0.090, तिसरी आहे 0.900. त्यांनी विचारली यातली मोठी संख्या. तर मोठी कोणती? तर त्या संख्येनंतरचा पहिला अंक बघायचा. इथं 9, 8, 0 आणि 9. आता हे दोन इथं बाद झाले. आता इथं 9 आहे, इथं पण 9 आहे. पण इथं 1 आहे म्हणजे हे 9 1 आणि इथं 9 0 आहे म्हणजे मोठी ही संख्या आली. 0.91. 67वा प्रश्न. आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. त्यातील रुपये 50,043 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला? आपलं काय करावं लागेल? तर आदर्श विद्यालय आणि सरस्वती विद्यालयाचे दोघांची काय करावं लागेल? बेरीज आणि त्यातून 50,042 वजा करायचे. म्हणजे आपलं उत्तर निघल. पहा. 67वा प्रश्न आहे. काय करायचं? 47,989 अधिक 8,493. जेव्हा मी पण बेरीज वजाबाकी करत असते, तुम्ही पण वहीमध्ये कच्चं काम करत जा. तुमच्या लक्षात येईल आपलं बरोबर येतं की नाही. आता 9 3 12 हातच्याला 1, 9 17 आणि 18 हातच्याला 1, 13 आणि 14 हातच्याला 1, 8 आणि 7 15 आणि 16 हातच्याला 1, 56,482. त्यातून आता 50,042 काय करायचे? वजा करायचे. 0, 4, 4, 6 आणि 0. उत्तर आलं आपलं 6,440 रुपये. पर्याय क्रमांक 2. 68. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक खाली अंडरलाईन करा लगेच. विचारले ना अचूक अचूक. म्हणजे अचूक म्हणजे बरोबर. बघा दिले 25% बरोबर. 25 अंश 1,000 हे विधान चुकलेलं आहे कारण खाली त्याने 1000 दिले छेदात. दुसरा 20 चा शेकडा 5. 20 चा शेकडा 5 4 नाही होत. ते पण चुकलेलं आहे. तिसरा 50 चा शेकडा 50 2.5 ते सुद्धा कसं आहे? चुकलेलं आहे. पुढं 0.68 पहा आता चौथा पर्याय लिहिते मी फळ्यावर. चौथा पर्याय काय दिलाय त्यांनी? प्रश्न क्रमांक 68 आहे. 0.68 बरोबर. 68 नाही याला 6.8 म्हणायचं. 6.8 बरोबर किती? 68%. आता बरोबर आहे का हे विधान?
पहा बरं मुलांनो, हे बरोबर आहे का? हा, आता इथं दशांश चिन्हानंतर 68 म्हणजे 68 तसेच मांडायचे आणि दशांश चिन्हानंतर 2 घरं म्हणजे छेदामध्ये किती आले? 100 म्हणजेच किती झाले? 68% म्हणजे हे विधान आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. चला 69. 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? आता काय करायचं? व्यास खाली अंडरलाईन करा. दिली काय तुम्हाला? त्रिज्या दिली आणि व्यास काढायचे. आता तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. याच्यामध्ये आता पहा प्रश्न क्रमांक 69. दोन प्रकारे काढता येतं हे. त्रिज्येला 2 ने गुणा. 7.6 गुणिले 2 किंवा काही मुलं असं करतात की ह्या त्रिज्येच्या दुप्पट असते की नाही, मग 7.6 मध्ये 7.6 मिळवतात. दोन्ही पद्धतीने उत्तर बरोबर येतं पहा. दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचं आणि 7.6 मध्ये 7.6 मिळवायचे. मग बेसात 12 हातच्याला 1 बेसाती 14 आणि 15. इथं उजवीकडून एका घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून उत्तरामध्ये सुद्धा एका घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं. तर इथं पहा 6 आणि 6 12 हातच्याला 1 हाताचा 14 आणि 15. दोन्ही उत्तर कसे आले आपले? सेम आले. 15.2 पर्याय क्रमांक 2. मीटर घ्या मीटर. एकक पण महत्वाचं असतं बरं का. पर्यायामध्ये कधी-कधी मीटर, सेंटीमीटर घेतात. तर पहा 17वा प्रश्न. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते. तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? आता तुम्हाला सांगितलेले माहित पण आहे सगळ्या मुलांना. एका शर्टाचं कापड दिले आणि 5 शर्टाचं कापड विचारले. मग एकावरून अनेकाची किंमत काढताना काय करतो आपण? गुणाकार. मग याच्यामध्ये गणितामध्ये काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा आहे. हे पहा 17व चाललेलं आहे आपलं. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड. आता 2.25 आपल्याला असे मांडून घ्यावे लागतील. हे झाले 2.25 मीटर. किती शर्टांचं काढायचं आहे? गुणिले 5. 5 शर्टांचं काढायचं. 5 25 हातचे आले 2. 5 दुणे 10 आणि 2 12 हातचे आला 1. 5 दुणे 10 आणि 11. प्रश्नामध्ये 2 घाल्यानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून उत्तरामध्ये सुद्धा उजवीकडून द्यायचं. उजवीकडून 2 घाल्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं. उत्तर आलं आपलं 11.25 म्हणजे 11.15 म्हणायचं याला. 11 आणि पाव. पर्याय क्रमांक 2. पहा आता 71वा प्रश्न. 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? 71. आता असा जर प्रश्न आला तर वरती लिहायचे 36चे विभाजक किती येतात? खाली लिहायचं 24चे विभाजक किती येतात? विचारले काय तुम्हाला? तर 36चे विचारले ना, मग 36 कडे बाण करायचा असं करायचं. एकचचं काम फार महत्वाचं आहे बरं का. 36 कडे बाण करायचं म्हणजे 36चं उत्तर तुम्हाला पुढचं लिहायचंय. मग 36चे विभाजक येतात 9. 24चे विभाजक येतात 8. मग 9 जास्त आहे का 8 जास्त? 9 जास्त आहे. मग कितीने जास्त आला? 9तून 8 गेला 1 म्हणजे 1ने जास्त. पर्याय क्रमांक 1 आला. 72 बघा आता. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या. आता मुलांना कधी-कधी क्रमिक म्हणजे काय कळत नाही. तर माझ्या मुलांना पण विचारलं, क्रमिक म्हणजे काय? तर क्रमिक म्हणजे लगेच क्रमाने येणारी. लक्षात आले सगळ्यांच्या? क्रमिक म्हणजे क्रमाने येणारी. हां, आता प्रश्न क्रमांक कितवा चाललाय आपला? 72वा. 75,09,535. हे पहा आता कसं लिहायचं? 75,09,535 ही संख्या झाली. त्याच्यानंतर येणारी क्रमिक संख्या म्हणजे हे 75,000 तसंच राहील. 9,000 आणि 535 नंतर 536. म्हणून बघा बरं पर्यायामध्ये कोणत्या पर्याय दिसते ही संख्या? पर्याय क्रमांक 4. 73वा प्रश्न. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी शेकडा 40 झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? 73वा प्रश्न आहे पहा सगळ्यांनी आता. आता तर शेकडा 40 झाडे कुठे लावलेत? अकोला. आणि त्यांनी विचारले की यवतमाळला. तुला काय करतात?
ते असं करतात 100 पैकी 40 तर 8,000 पैकी किती? म्हणजे 40 दिलेत आपल्याला अकोल्याचे आणि विचारलेत यवतमाळचे. मग काय करावं लागेल 40 दिले आपल्याला, उरले यवतमाळला किती 60. मग 100 पैकी 60. 100 पैकी 60 तर 8,000 पैकी किती? असे जे समीकरण असतात ते तुम्हाला आता सोडवता आले पाहिजे. भाग कसा द्यायचा पटकन. खालच्या संख्येने वरचीला भाग द्यायचा, वरचीने खालचीला भाग दिला तरी चालतो. फक्त वरचीने वरचीला, खालचीने खालच्या संख्येला भाग द्यायचा नाही. आणि वरच्या आणि खालच्या संख्येला एकाच संख्येने भाग द्यायला पाहिजे. आता शून्य आले, शून्य आल्यानंतर पटकन होतं उलट सोडून. आता शून्याला शून्य कटला, त्या शून्याला शून्य कटला, तर खाली एक उरला. भाग द्यायचा संपला. इथं उरले 6 गुणिले 800. मग किती आले? इथं पण 2 शून्य आहेत बघा आता. 2 शून्य मांडून द्यायचे आणि 8 6 48. उत्तर किती आलं आपलं? 4,800. पर्याय क्रमांक 4. 74 आणि 75 पहा 2 प्रश्न राहिलेत. आता हे चित्र माहितीवरती उदाहरणं असतात हे 2 शेवटचे 2 आहेत. 74 आणि 75. चित्ररूप माहिती तुम्हाला दिलेली आहे. इथं रेशन कार्डाचा रंग आहे पांढरा. पुढे दाखवले 2 घरं आहेत बघा इथं. पिवळा 2च घरं आहेत. केशरीला 4 घरं आहेत. हां. आणि त्यांनी काय केले प्रमाण महत्वाचं असतं याच्यामध्ये प्रमाण. एक चित्र बरोबर 100 घरे. म्हणजे एका चित्राला आपण 100 घरं धरायची. आता प्रश्न बघा 74वा. केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती? आता केसरीमध्ये पहा, केसरीमध्ये 4 घरे आहेत. 4 गुणिले 100 किती झाले? 400. 74वा प्रश्न आहे आता. एकूण संख्या किती? 4 घरं म्हणजे 4ला किती गुणायचं? 100. 4 गुणिले 100 बरोबर 400 घरे. पर्याय क्रमांक किती आला आपला बरोबर? पर्याय क्रमांक 2. बघा आता 75वा प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे. आता नीट लक्ष द्या. पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? आता इथे शब्द पट आलाय. पट खाली अंडरलाईन करा लगेच. किती पट विचारले आपल्याला. आता पट करण्यासाठी काय करायचं? तर पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या. आता पांढऱ्यांची किती? पहा 2च घर आहेत. 2 गुणिले 100 किती झाले? 200. हे खाली काय आहे? केसरी रेशन कार्ड. आता केसरी रेशन कार्डाची 4 घरं आहेत. 1, 2, 3, 4. मग 4 गुणिले 100 किती झाले? 4 गुणिले 100 नाही ते विचारले त्यांनी हे पांढरे किती झाले आपले 2 म्हणजे 200 झाले आणि खाली असा प्रश्न आहे पहा पिवळे आणि केशरी म्हणजे 2 आहेत पिवळे आणि केशरी दोन्हींची बेरीज करावी लागेल आपल्याला. मग पिवळे किती 2 आणि केशरी 4 4 आणि 2 6 झाले आणि 6 गुणिले 100 प्रमाणे 6 गुणिले 100 झाले 600. आणि विचारले किती पट. पट जर शब्द आला तरी असं करायचं पाहतच काम. जे विचारले ते वरती आणि खाली असा बाण करायचा. आता शून्य आलेत म्हणजे हे पटकन होईल. शून्याला शून्य कटला, शून्याला शून्य कटला. आणि मग काय करायचं हे बेक बे, बेत्रिक 6. उत्तर किती आलं आपलं? 1/3 पट आलं. 1/3 पट पर्याय क्रमांक 2 आले. हे पहा लक्षात आले का सगळ्यांच्या? तर आपली आता फायनल परीक्षेची 2022 सालची परवा दिवशी मी मराठी घेतलं होतं बघा. आणि काल आणि आज मी गणित विषयाचे 50 प्रश्न घेतलेले आहेत आपले. तर ही प्रश्नपत्रिका आहे आपली आता सगळी कंप्लीट झालेली आहे. सगळ्यांना समजले आता आता पुढे पण ज्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्याच्या काय करा तुम्ही शक्यतो पहिल्यांदा प्रिंट काढून ठेवा म्हणजे तुमच्याला पटकन प्रश्न आणि स्पष्टीकरण काय होतं पटकन लक्षात येतं. ठीक आहे आता आपण इथं थांबूया. धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना.